भारत अमेरिका के नए व्यापार करार से महाराष्ट्र के किसानों विशेषकर कपास, मक्का, सोयाबीन और तुलदार उत्पादकों को भारी नुकसान होने का खतरा है, जिसके विरोध में कांग्रेस यवतमाल में 7 मार्च को आंदोलन करेगी। ऐसा बयान कांग्रेस विधिमंडल नेता विजय वडेट्टीवार ने नागपुर में मीडिया से बातचीत के दौरान दिया। आगे वडेट्टीवार ने भाजपा पर किसानों की उपेक्षा, मराठी स्कूलों के बंद होने पर मुंबई में गुजरातीकरण की कोशिश करने का आरोप लगाया। सुनिए गौर से विजय वडेट्टीवार इनका विस्तृत बयान। 22,000 शाळा बंद झालेल्या आहेत आणि जवळपास महाराष्ट्रामध्ये 4,000 शाळांमध्ये शिक्षकच नाही. आता आज एकही शिक्षक नाही 4,000 शाळांमध्ये. याचा अर्थ असा आहे की या पूर्ण शाळा बंद करण्याचा निर्णय गव्हर्नमेंटने घेतलेला आहे. आता मराठी शाळा जर मुंबईमध्ये बंद होत असतील तर मराठी व्यक्ती मुंबईत राहू नये, मराठी मुलगा मुंबईत मराठी शिकू नये, मग तो गुजराती शिकावा आणि मुंबईचं गुजरातीकरण व्हावं असं कदाचित या सरकारचं धोरण असेल. नाही, ते कोर्टाचा केस चालू आहे आणि त्यामुळे त्या कोर्टामध्ये उपस्थित राहण्यासाठी राहुलजी येणार आहे. त्यामध्ये तारीख आहे, केवळ पुढची तारीख कदाचित मिळेल. पण यामध्ये आम्हाला माहीत आहे, विश्वास आहे की राहुलजींच्या संदर्भात जो काही दावा टाकला गेला आहे मानहानीचा, त्यामध्ये फार काही तथ्य नाही आणि त्यातून उलट ज्या विषयाला घेऊन हा मानहानीचा दावा टाकला आहे त्यातून त्यांनाच तोंडघशी पडावं लागेल अशी परिस्थिती निर्माण होईल. ते काय त्यांचा विषय आहे, कोण राज्यसभेवर जावं, कोण कुठे जावं, कोण कोणाच्या बिळात घुसावा, ते सगळं त्यांचा त्यांना निर्णय आहे. त्या संदर्भात मला फार बोलायची गरज वाटत नाही. राहुल गांधी आज भिवंडी कोर्टात येत आहेत. राहुल गांधी भिवंडी कोर्टात येत आहेत, काय सांगणार? नाही, मी सांगितलं ना आता बोलताना म्हणालो की राहुल गांधींच्यावर जे काही मानहानीचा दावा टाकला गेला तर त्याला उत्तर राहुलजी देतात. राहुलजीवर केसेस टाकून त्यांना धमकवण्याचा, घाबरवण्याचा प्रयत्न सातत्यानं RSS, भाजपा यांचा सुरू आहे. परंतु राहुल गांधी काही घाबरणारे नाही आहेत. उलट पंतप्रधानांनाच पार्लमेंटमधून पळ काढावं लागलं त्यांना घाबरून. आता या देशाचे पंतप्रधान हे राहुलजींना घाबरतात हे सगळ्या पार्लमेंटमध्ये भारत देशातील प्रत्येक नागरिकांनी बघितलं आहे. त्यामुळे अशा केसेस विशेष टाकून मानहानी करून त्यांना घाबरून कोणी पाहत असेल तर ते अशांना मला वाटतं भीक घालणार नाही. काल हायकमांड सोबत काँग्रेसची बैठक झाली. अशी चर्चा आहे की तुम्ही माफी मागितली हायकमांडची. काय वास्तविकता काय आहे? काय हे सगळं बकवास आहे. बैठक झाली, बैठकीत विषय नाही, चर्चाही नाही चंद्रपूरची, नाही आलं कुठून? हा असा बकवासपणा कुठून करतात? आणि मी कशाला माफी मागू? माझी काय चूक आहे माफी मागायला? म्हटलं हे काही कुठून आणतात? हे कोणाचं तरी पेरलेलं होऊ शकते. काही आमचे हितशत्रू आहेत, त्या हितशत्रूंनी अशी अफवा पसरवली असेल. मी कुठेही माझं चुकलंच नाही तर माफी मागायचा प्रश्न नाही. आणि चंद्रपूरची चर्चा काल त्यावर नव्हतीच, चर्चाच नव्हती, मुळात तो विषयही नव्हता. काल जो ट्रेड डील झालेला आहे अमेरिकेबरोबर त्यावर होणारे परिणाम, कुठल्या कुठल्या राज्यामध्ये त्याचे परिणाम होणार आणि कुठल्या धान्यावर, कुठल्या पिकासाठी हे हानिकारक असेल, हे हार्मफुल असे म्हणजे हाट विषय असेल, यावर ती चर्चा झाली. महाराष्ट्रामध्ये कापूस, मका आणि तुरडाळ, सोयाबीन यावर परिणाम, या शेतकऱ्यावर त्याचा परिणाम होणार आहे आणि त्यातून खरं म्हणजे शेतकरी उद्ध्वस्त होईल. त्यासाठी पुढे आपल्याला काय करावं लागेल यावर चर्चा झाली आणि त्याच्या आंदोलनाची रूपरेषा ठरवण्याची सुद्धा चर्चा झाली. त्यामुळे
चंद्रपूरचा विषय तिथे मुळात नव्हताच, कुठेही अशी चर्चा झालेली नाही आणि हा बकवासपणा आहे, कुठेतरी हा खोडसाळपणा आहे, हा नालायकपणा आहे, हा मूर्खपणा आहे. मी माफी मागितली असं कोणी सांगत असेल तर. महाराष्ट्रातल्या किती तरुणी बेपत्ता आहेत, 1,57,000 महिला आणि मुली बेपत्ता आहेत. कुणाला पडला आहे महाराष्ट्रात? महिला मुलीचं शोषण सुरू आहे, लहान लहान बालिकेवर अत्याचार होत आहे. कुठे आहे गृह खातं? काय करताय गृह खातं? काय करतायत महाराष्ट्र पोलीस? बदलापूरमध्ये छोट्या बालिकेवर अत्याचार होतो. म्हणजे कायद्याचा धाक हा राहिलाच नाही आणि त्यामुळे महाराष्ट्रातील जनता आणि महिला हा सगळ्यात त्रास सहन करत आहेत. एकीकडे एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये मुलींचा आणि महिलांचं अपहरण होत आहे किंवा ते गायब होत आहे, त्यावर कुठेतरी एक याचे मागची कारणं शोधली पाहिजेत. एक स्पेशल टीम नेमली पाहिजेत या अशा इन्व्हेस्टिगेशनसाठी आणि यांचा शोध घेण्यासाठी महाराष्ट्रभर देशभर अशा टीम पेरल्या पाहिजेत. आम्ही वारंवार सांगतोय की 1,57,000 महिला आत्ताही महाराष्ट्रातील महिला मुली गायब आहेत, त्यांचा पत्ताच लागत नाही आहे. पण सरकार याकडे गांभीर्याने बघत नाही, दुर्दैव आहे. सरकार कुठे गांभीर्याने बघतं? काल आपण पाहिलंय परभणीमध्ये शक्तीपीठ मार्गावर शेतकऱ्यांनी जमीन देण्यासाठी विरोध केला, त्यांच्या घरावर 168 ची नोटीस चिपकवली, त्यांना प्रतिबंध घातला गेला आणि बळजबरीनं जमीन संपादन करण्याचं काम सुरू झालं. म्हणजे शेतकऱ्याला मालाला उत्पन्नाला भाव नाही, हमीभाव मिळत नाही. 4,500 मध्ये कापूस विकला गेला. CCIने कोटा कमी केला, त्यावर हे बोलत नाहीत. सोयाबीनचा दर 4,500 पलीकडे गेला नाही, याची लाज वाटत नाही सत्ताधाऱ्यांना. आणि मका आज MSP 2400 रुपये असताना 1,500-1,600 रुपयामध्ये मका विकला जात आहे. कसा शेतकरी जगेल यावर कुठेही विचारमंथन होत नाही, चर्चा होत नाही आणि सरकार उपाययोजना करत नाही. त्यांना काय पडलं आहे बाकी गोष्टीशी? त्यांना थोडीशी तरी तो शक्तीपीठ महत्त्वाचा आहे की शेतकऱ्यांची जमीन महत्त्वाची आहे? त्यांच्या घरांना जबरदस्तीनं 168 ची नोटीस लावता, 158 मध्ये त्यांना स्थानबद्ध करता, गोळ्या मारून गोळ्या झाडून मारण्याची धमकी देता. हे तुमचं राज्य आहे? हे सरकार आहे?